मेघा पण एक अशी सुंदर लाईन आहे, घार उडते आकाशी चित्त तिसे पिलापाशी, राईट. जर तू म्हणालीस की तू 19व्या वर्षी मुंबईत आलीस आणि तुझं छोटंसं बाळ साक्षी आईकडे होती. खरं तर ना, भलेही आपला कितीही फोकस असला तरी आई शांत बसत नाही किंवा तिच्या फिलिंग्स शांत बसत नाही. मला तो दिवस सांग, जेव्हा तू आलीस, इथे रमत होतीस का आठवण येत होती आपल्या लेकीची? काय होतं ते? आठवतं आजही ती मोमेंट तुला? खूप. इट वॉज अ व्हेरी डिफिकल्ट टाईम दर्शना. खूपच, म्हणजे इफ आय से की माझ्या लाईफमधला सगळ्यात कठीण काळ काय होता तर साक्षीला जेव्हा मी जळगावला सोडलं होतं आणि इथं मी कामाच्या शोधात होते तेव्हा कामही मिळायला लागलं होतं, सगळं मिळायला लागलं होतं. पण एकदम एक जी अर्ली स्टेज असते ना, जेव्हा अजून काम आपण शोधतोय, अजून जम बसवतोय, अजून 2 महिनेच झालेत आपल्याला, कुठेतरी महिने 2 महिने, आणि मुंबईत राहणं इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. खूप सगळ्या गोष्टीला खूप पैसा लागतो. बरोबर आहे. आणि जेव्हा मी अगदी नवीन आले तेव्हा यू वोंट बिलीव्ह, माझ्या आईने मला इथं येताना कॅश पैसे नव्हते दिले, पण माझ्याजवळ तेव्हा काहीच नव्हतं. काहीच म्हणजे काहीच नव्हतं. म्हणजे नीट असं घर घ्यायला किंवा मी खूप रिकाम्या हाती इथं आले होते, फक्त कपड्यांनिशी. आईने मला तिच्या 2 सोन्याच्या पाटल्या दिल्या होत्या, ज्या मी तिला नंतर 4 करून दिल्या. सो सुरुवातीला खूप फायनान्शियल क्रायसिस होते जेव्हा मी आले तेव्हा. आणि एकदा साक्षी खूप आजारी होती जळगावला, आणि मला 100 रुपयाची गरज होती ट्रेनचं तिकीट काढायला. आणि तेव्हा माझ्याकडे 100 रुपये नव्हते दर्शना. 90 रुपीजचं तिकीट होतं, 10 रुपये समथिंग बसला वगैरे. पण मी साक्षीला बघायला जाऊ शकले नव्हते. खूप आजारी होती ती, पण नाही जाऊ शकले बिकॉज 90 रुपये तिकिटाचे जे काय ते नव्हते. सो त्याला अजून पहिल्या कामाचा चेकही नव्हता, काहीच नव्हतं. सो तोही एक टफ टाईम आला. बट सी, आज मी माझ्या आईला हवं ते देऊ शकते, मी माझ्या मुलीला हवं ते देऊ शकते, सगळं करू शकते. पण जेव्हा ते दिवस आठवतात ना, की यार, म्हणजे चांगली फिलिंग नाही आहे ती, की तुम्हाला तुमच्या मुलांजवळ जायचं आहे, आईला बघायचं आहे, मुलीला बघायचं आहे, पण एक ट्रेनचं भाडं पण तुमच्याकडे नाही आहे. तो टाईम खूप डिफिकल्ट होता. पण ठीक आहे, तो खूप छोटा, लकीली परमेश्वराच्या कृपेने तो पॅच छोटा होता, फार मोठा नव्हता. पण ती माझ्यासाठी एक परीक्षेची वेळ होती. आणि मी तरले, मी धीर नाही सोडला, काम केलं भरपूर. मग इतकं काम केलं, दिवस रात्र काम केलं. एका वेळेला 3-3 सिरियल केल्या, 4-4 सिरियल केल्या, डबल शिफ्टमध्ये काम. पण कारण मला माहिती होतं की ही जी फेस आहे ना, यातनं मला बाहेर निघायचं आहे, याच्यापासून मला पळून नाही जायचं आहे, ही क्रॉस करून मला पुढे जायचं आहे, मागे नाही फिरायचं आहे. म्हणजे जळगावलाच चालली जाऊ का परमनंटली वगैरे, असं माझ्या मनात कधी नाही आला विचार.